सप्तशृंगी देवीचा शेंदूर काढला होता. 1200 का 1100 किलो शेंदूर काढला. त्यानंतर देवीचे डोळे वेगळेच दिसायला लागले. जेव्हा आम्ही शेंदूर काढला तेव्हा आतमध्ये तो मारुती अक्षरशः त्या शेंदराच्या ओझ्याने आडवा झोपलेला होता. शेंदूर काढला आणि आतमध्ये देव वेगळाच निघाला. तो मारुती म्हणून आधी पूजत होते, त्याला शनिवारी माळ वगैरे घालत होते, शेंदूर लावायचे आणि जे काढल्यानंतर त्या आतमध्ये महिषासुर मर्दिनी निघाली. लोखंडी वस्तू ही वापरता येत नाही हे शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेत, कारण त्याला धातू वापरायचा नाही असं शास्त्रात लिहिलंय. कौल पाहावा लागतो वज्रलेपन करण्याआधी. काही देवळात कौल पाहिला जातो. हे जे वज्रलेपनाची प्रक्रिया असते ही प्रक्रिया करण्याआधी पण काही विधी केले जातात. होम हवन असतं, त्यातला प्राण काढून घेतात. आता बाई म्हटल्यावरती महिलांना पाळी येणं आणि मग या सगळ्या दरम्यान तुम्ही हे काम करणार का? नमस्कार लगावबत्तीच्या प्रेक्षकांना. आज फार वेगळा आणि इंटरेस्टिंग विषय आपण घेऊन आलेलो आहेत. भारतात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, अशी अनेक मंदिरं आहेत ज्या मंदिरांमध्ये आजच्या काळातही महिलांना प्रवेश नसतो. पण ह्या सगळ्या समजुतीमध्ये ही एक नवीन विषय तुमच्यासमोर आणण्याचं निमित्त म्हणजे तुम्ही कधी मंदिरातल्या मूर्त्या पाहिल्यात तर बऱ्याच अशा मूर्त्या आहेत, देवता आहेत ज्याच्यावरती शेंदुराची लावण्याची जी प्रक्रिया असते बऱ्याच वर्षांपासून, शतकांपासून तो शेंदूर त्या मूर्तीवरती असतो. जेव्हा तो शेंदूर त्या मूर्तीवरनं निघतो तेव्हा त्या मूर्तीचं खरं सौंदर्य आणि खरं मूळ स्वरूप आपल्याला दिसतं. पण ते शेंदूर काढणं ही जी प्रक्रिया असते ना, ती अशी वरवर म्हणायला सोपी वाटते, ऐकायलाही सोपी वाटते, पण ती प्रक्रिया किती अवघड असते. त्यानंतर वज्रलेपन करणं म्हणजे काय असतं, ही प्रक्रिया कशी असते, तर याबद्दल एक खूप खास व्यक्ती आपल्याकडे आलेल्या आहेत. भारतातल्या एकमेव महिला वज्रलेपनकार ज्यांना म्हटलं जातं त्या स्वाती ओतारी मॅडम आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. नेमका हे वज्रलेपनाचा जो काही विषय आहे ना, तो आमच्यासाठी खूप नवीन आणि वेगळा आहे आणि त्यातही तुमचं म्हणजे इतक्या वर्षांचं काम आहे. किती वर्ष झालं तुम्ही हे काम? मी 20 ते 25 वर्ष हे काम करत आहे. मी आणि माझी आई असं आम्ही दोघी करत होतो. आता आई गेल्यामुळे मी आणि माझा भाऊ हे काम करतात. ही वज्रलेपन म्हणजे काय, आम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगा. वज्रलेपन म्हणजे आपल्या शेकडो वर्षापूर्वीच्या मूर्ती ज्या असतात त्या वातावरणाने किंवा अभिषेकाने तुटतात फुटतात की त्याला परत दुरुस्त करणं, एक लेप लावायचा असतो त्याला आणि परत त्याला मूळ स्वरूप प्राप्त करून द्यायचं असतं. त्या लेपाला वज्रलेप असं म्हणतात. म्हणजे जे आपण पंचामृताने अभिषेक करतो, जे काही म्हणजे कुंकू, हळद, जे काही असेल पूजेच्या वेळेस, त्या सगळ्या गोष्टी मूर्तीसाठी कुठेतरी हानिकारक होत असतात वर्षानुवर्ष. त्यातल्या त्यात दही जास्त प्रॉब्लेम आणि कुंकू, बरोबर, आणि वातावरणात ऊन वारा पाऊस ह्या ज्या गोष्टी खूप तीव्र असतात तेव्हा त्या मूर्तीवरती त्याची प्रक्रिया होत असते. त्यामुळे त्या मूर्ती झिजत असतात. त्या झिजलेल्या मूर्तीला परत दुरुस्त करणे, परत मूळ स्वरूप प्राप्त करून देणे याला वज्रलेप म्हणतात. म्हणजे भंगलेल्या कुठं काही कशाचं कान किंवा नाक असं तुटलं असेल तर ते दुरुस्त करणे. पण हे खूप अवघड असेल हे काम. त्यातही देवाचं काम म्हटल्यावरती ते प्रेशर पण असेल. हो, प्रेशर तर असतं. कुठलीही मूर्ती आणि कितीही वर्ष जरी काम केलं तरीही जेव्हा आपण मूर्तीचं काम सुरू करतो तेव्हा टेन्शन असतं आणि जेव्हा ती मूर्ती पूर्ण काम करून पूर्ण होते तेव्हा ते टेन्शन संपतं. म्हणजे कशाचीही मूर्ती असू दे, मारुती असू दे, गणपती असू दे, देवी असू दे, काही असू दे, पण ते टेन्शन हे असणारच ना. कारण ते काय निघतंय, कसं निघतं, म्हणजे लोक अशी टेन्शन मध्ये असतात. काय होईल आता, काय होईल, कसं होईल, सगळं व्यवस्थित पार पडेल का. आता मी ओंकारेश्वरचं पुण्यातल्या जे काम केलं ना मारुतीचं, तेव्हा तिथले ते गुरुजी होते. मी काम करताना ते बाहेर फक्त न खाता पिता एरझाऱ्या घालत होते की काय होतंय, म्हणजे काय निघतंय आतमध्ये, काय निघतंय. म्हणजे त्या लोकांना पण तेवढी हे असते की काय होईल आणि आम्हाला पण असं की आतमध्ये काय निघेल. त्यामुळे हे टेन्शन हे असणारच. पण हे जे वज्रलेपनाची प्रक्रिया असते म्हणजे थोडक्यात आधी शेंदूर काढावा लागतो, त्यानंतर हा वज्रलेप लावणं, तर ही प्रक्रिया करण्याआधी पण काही विधी केले जातात, धार्मिक विधी, जसं की वेळ काळ सगळं पाहणं. हो, त्याला मुहूर्त असतो. गुरुजी ते मुहूर्त काढतात. म्हणजे मुहूर्त बघूनच हे काम करावं लागतं. विधी असतात, होम हवन असतं, त्यातला प्राण काढून घेतात. आम्ही काम करतो.
मग ते मध्ये काय 4 दिवस 8 दिवसाचा जो वेळ असतो त्याच्यानंतर परत विधी असतात आणि परत ती त्या मूर्तीची स्थापना केली जाते. कारण नवीन तुम्ही जेव्हा मूर्ती घडवता तेव्हा ते पायात धरता, कसंही करू शकता, काही करू शकता, त्याला वाकडी तिकडे, कारण त्यात प्राण नसतो, प्राण प्रतिष्ठा झालेली नसते. पण आम्ही केलेल्या हलवू शकत नाही कारण ती त्या जागेवरच स्थिर असते, प्रतिष्ठापना झालेली असल्यामुळे हलवता पण येत नाही. त्यामुळे आणि ती तिथे फिक्स केलेली असते ती जी मूर्ती असते ती. त्यामुळे त्या अँगलमध्ये आम्हाला सरकून म्हणजे जी जागा असेल अवेलेबल त्यामध्येच करून ते केलं जातं, काम केलं जातं. त्यामुळे ते अवघड काम. तुम्ही म्हटलात याच्यासाठी मुहूर्त काढतात तिथले जे गुरुजी असतात, पुजारी असतात, पण याच्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेताना असंही कळलं की कौल पाहावा लागतो वज्रलेपन करण्याआधी. मग काही देवळात कौल पाहिला जातो, सगळ्याच देवळात पाहिला जातो असं नाही, पण काही देवळात त्यांचं प्रत्येक गावाकडचे लोकांचं वेगवेगळे असतात ना, की आमच्याकडे कौल पाहिला जातो, देवाचा आधी कौल बघावा, त्याचा कौल आला तरच काम करायचं. प्रत्येक ठिकाणी केला जातो असं नाही, पण ज्या गावात असेल प्रथा, जिथे मान्यता असेल तिथे. मग असं कुठे घडलंय अनुभवाला की देवाचा कौल घेऊनच मग तुम्हाला काम सुरू करावं लागलं? आत्ताच मी वाईच्या तिथं काम केलं केंजळ गावात, तर तिथे त्यांनी आधी म्हणजे वर्षभरापूर्वी पाहून आले, पण त्या लोक म्हणाले की आम्हाला कौल लावल्याशिवाय आम्ही ते काम करू शकत नाही. मग त्यांनी कौल लावला, मग त्यांच्याकडनं आलं की करायचं. मग तेव्हा मी ते काम आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी करून आले. आणि ह्या पूर्ण काम करण्याला किंवा ते शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेला किती तासांचा वेळ लागू शकतो? त्याला त्या मूर्तीच्या किती त्यावरती शेंदूर चढलाय ह्याच्यावरती किंवा किती वेळ लागेल त्या मूर्तीवरती म्हणजे किती वर्षांपासून शतकांपासून तो शेंदूर आहे, म्हणजे शेंदुराचे थरवर थर असतात. हो. असं बऱ्याचदा झालं असेल की शेंदूर लावलेली मूर्ती आहे आता ज्या स्थितीत आहे ती वेगळी दिसते, म्हणजे त्यांचं सौंदर्य स्वरूप, देवी असेल देव असेल, आणि शेंदूर काढल्यानंतर त्यांचं स्वरूप किंवा ते रूप वेगळंच दिसतं. म्हणजे आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं काही 2-4 वर्षांपूर्वी सप्तशृंगी देवीचा शेंदूर काढला होता, 1200 का 1100 किलो शेंदूर काढला, आणि जेव्हा शेंदूर काढला त्यानंतर देवीचे डोळे वेगळेच दिसायला लागले होते. मग ते तसंच होतं ना, झाकले जातात सगळं, बोट नख आतमध्ये काहीच तुम्हाला दिसत नाही, नुसतं थरच्या थरच असतो ना, आतलं सौंदर्य काही कळतच नाही तुम्हाला की आतमध्ये काय आहे हे कळतच नाही. त्यामुळे ते आता डोळे वेगळे दिसणारच ना, त्याचा थरच निघाला, तेवढी ती देखणी दिसणारच, आधी मुळातच ती देखणी आहे त्यामुळे ती देखणी दिसणारच. असं तुमच्याही कामामध्ये कुठे अनुभव आला हे काम? हो. कारण आम्ही आत्ता मध्ये काम केलं 2-3 महिन्यापूर्वी, तर आतमध्ये जेव्हा आम्ही शेंदूर काढला तेव्हा तो मारुती म्हणून आधी पूजत होते, त्याला शनिवारी माळ वगैरे घालत होते शेंदूर लावायचे, आणि ते काढल्यानंतर त्या आतमध्ये महिषासूर मर्दिनी निघाली, म्हणजे त्याच्या पायाखाली राक्षस, डाव्या हातात मुंडकं, उजव्या हातात वरच्या तलवार, असं त्याचं हे सौंदर्य निघालं. त्या लोकांना पण माहित नव्हतं की आज ती आपण मारुती पुजतोय ती ऍक्च्युअली महिषासूर मर्दिनी आहे. म्हणजे शेंदुराच्या थरावर थर असल्यामुळे तो देवी झाकली गेली. बरेचदा असं होत असेल की आता अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश निषिद्ध असतो, पण अशा मंदिरांमध्ये जाऊन तुम्हाला काम करावं लागतं, तेव्हा लोकांची मतं, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, असे अनुभव आलेच असतील तुम्हाला इतक्या वर्षात? म्हणजे लोकांना असं वाटतं बाई आत मंदिरात प्रवेश करती आहे, म्हणजे आश्चर्यच वाटतं ना त्यांना. आणि शहरात, आपल्या पुणे शहरात निदान आपण शहरात राहतो म्हणून थोडे तरी विचार आहे, पण खेडेगावात वगैरे अजून असे विचार एवढे प्रगत झालेलेच नाहीयेत त्यांचे विचार, की बाई आतमध्ये जाऊन का. आणि मारुतीच मी जास्त केले, सर्वात जास्त. 100च्या वरती मारुतीच माझ्याकडनं काम झाले. त्यामुळे ते मला पहिल्यांदा होतं, पण आता असं काही वाटत नाही की आपण वेगळं काय, कारण मारुतीच्या पण पायाखाली राक्षसीन पण आहे, म्हणजे बाई पण आहे आपण असं म्हणतो, पण निश्चित नाही. आम्ही आता कितीतरी जेव्हा मारुतीचे शेंदूर काढले, जसा राक्षस आहे तशी राक्षसीन म्हणजे बाई पण आहे. हो का? हो, म्हणजे ही माहित नसलेलीच गोष्ट आहे आम्हाला. म्हणजे आपल्या मारुतीची प्रत्येक वेगवेगळी दास मारुती म्हणजे हात जोडलेला, किंवा हातामध्ये असा हात
उजवा हात वरती मारुतीला हाताला आणि डाव्या हातात फांदी किंवा झाड, तर या मारुतीला चापट मारुती म्हणतात. तर ते चापट मारुती का म्हणतात? जेव्हा रामाने हनुमानाला सीतेकडे पाठवलं लंकेमध्ये की तुम्ही बघा तिचं काय झालंय ते, तर ते जेव्हा मारुती तो अशोकवनात तिथे गेला तर ते अशी बोलत होते, तेव्हा राक्षसीनी सगळ्या आल्या धावून. तर त्या मारुतीने एक झाड उपटलं ते डाव्या हातात आणि त्यांना मारायला उजवा हात असा वरती, असं ती त्याची प्रतिमा आहे, त्याला चापट मारुती म्हणतात. अच्छा. असे प्रत्येक असं देवाचं त्याच्या हातातल्या आयुधानी किंवा ह्याने असे सगळे प्रत्येकाची नावं वेगवेगळी, म्हणजे मारुतीची पण अशी स्वरूप वेगवेगळ्या तुम्हाला पाहायला मिळाले असते. हो हो. जेव्हा शेंदूर काढला जातो सगळा, हो हो, तेव्हा ती मूर्तीचं वैशिष्ट्य आणि त्याची चर्चाही तेवढी होत असणार की बापरे. जसे की आपण म्हणालो की लोकांच्या भावना जपाव्या लागतात हे काम करताना, की काळजी घ्यावी लागते मूर्तीची, कुठं विटंबना होणार नाही ना, कुठं काही हानी पोहोचणार नाही ना, या गोष्टींचं प्रेशर राहतच असणार. हो हो. शेवट जेव्हा काम सुरू करतो तेव्हा राहतच, पण काम झाल्यानंतर जेव्हा काम होतं तेव्हा एक समाधान असतं, ते खूप मोठं असतं ना, की आम्ही काही करत नाही म्हणत नाही, की देव आमच्याकडनं करून घेतो ती सेवा, पण ते जेव्हा मूळ रूप प्राप्त होतं तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आमचं समाधान हे खूप मोठं असतं ना. बरोबर आहे. कारण आपण देवाला जेव्हा भारतातली लोक जेव्हा आपली श्रद्धा आहे देवावर की म्हणजे तोच सगळं करून घेतो आपल्याकडनं, मग त्याची सेवा करायला मिळणं हे आपल्याला खूप मोठं हे ना. आता ह्या मूर्तीला जे काही हानी पोहोचते किंवा आधी झीज होते तेव्हा पंचामृताचं आपण बोललो की पंचामृताचा अभिषेक होतो, मूर्तीची झीज होते, गाभाऱ्यातलं वातावरण, तिथलं ती एक उष्णता किंवा ह्या गोष्टी पण तिथे परिणाम करत असतील. हो हो. म्हणजे तुम्हाला असं जाणवलं की एखाद्या गाभाऱ्यामध्ये तिथलं तापमान काय आहे, मग त्या मूर्तीची अवस्था काय झालं, असं काही तुम्हाला पाहायला मिळालं? काय होतं, शंकराच्या देवळात जास्त थंडपणा असतो. आणि कसं असतं, कुठे आता आम्ही महाबळेश्वरच्या साईडला, वाईच्या साईडला, तर तिथे पण असं थंड, म्हणजे पुष्कळशा मंदिरात थंडच असतं वातावरण, पण काही म्हणजे आता प्रदेश तसं ते मंदिर ना, आणि तसंच त्याच्यावरती ते वातावरण असणार, तसंच ते गाभाऱ्यातलं उष्णतामान किंवा थंडपणा हे दोन्ही त्याच्यावरच अवलंबून असतं. प्रत्येक प्रदेश वेगळा, म्हणजे जागा वेगळी, प्रत्येक देवळं वेगळी आणि त्याचं ते वातावरण वेगळं, त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टी, प्रत्येक देवळात काम करताना दरवेळेस आव्हान असतं, माणसं वेगळी, देव वेगळा आणि वातावरण वेगळं. बरोबर आहे. म्हणजे ऍडजस्टमेंट करावीच लागते दरवेळेस. आणि हे वज्रलेपनाची जी प्रक्रिया असते त्यावेळेस असंही माहिती पडले की म्हणजे या प्रक्रियेमध्ये कुठला धातू वापरता येत नाही, म्हणजे लोखंडी वस्तूही वापरता येत नाही हे शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेत. मग काय, कशी ही प्रक्रिया पार पडते? आम्ही केमिकल लावून काढतो आणि आम्ही लाकडी हातारे करून घेतली. की जी त्या लाकडी हाताऱ्याने आम्ही ते काढतो, कारण त्याला धातू वापरायचा नाही असं शास्त्रात लिहिलंय. त्यामुळे आम्ही जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढ्या गोष्टी आम्ही त्यासाठी वापरतो. अच्छा. पण ते लाकडाने इतक्या वर्षांचा तो थर काढणं इतकं सोपं आहे का? नाही नाही, त्याला कष्टच आहेत ना, तेवढं तुम्हाला हाताला जोर लावावा लागतो आणि तो कठीण झालेला, आतला कठीणच होत जातो ना. वरचा जरी तो तुम्हाला दिसत असला पातळ तरी आतमध्ये तो कठीणच होत जातो ना. बरोबर आहे. तेवढी शक्ती लावायला लागती तुम्हाला, त्याशिवाय होतच नाही. बरं, देवाला पण काही कुठं होता कामा नाही, त्या मूर्तीला डॅमेज होता कामा नाही, त्यामुळे तेवढं काळजीपूर्वक ते तुम्हाला करायलाच लागणार. आता एवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे आम्हाला कुठे किती जोर लावायचा हे माहिती आहे, म्हणून आम्ही करू शकतो, नाहीतर त्याचे इफेक्ट माझ्यावर होत असतात ना. हो का? हो. अरे बापरे. आणि असे कितीतरी तासही लागू शकतात. तास नाही, दिवस जातात ना. किती म्हणजे 2 दिवस जातील, त्या मूर्तीच्या ह्याच्यावर अवलंबून आहे की 2 दिवस जातात, 4 दिवस जातात, का एका दिवसात होऊ शकतं हे आपण काही सांगू शकत याचा अंदाज आधी येत नाही. मूर्ती नाही, ते मूर्ती पाहून नुसतं जरी पाहिली तरी आतमध्ये किती कठीण आहे हे हात लावल्याशिवाय कळणार नाही ना. तुम्ही काढायला जेव्हा सुरुवात करता शेंदूर, तेव्हा आपल्याला
आपल्याला कळतं की आतमध्ये किती खोल आहे. वरून नुसतं आपण पाहू शकतो, कोणीच काही सांगू शकत, मी नाही सांगू शकत, किंवा आधीचे कोणी एवढे 500 आणि 1000 वर्षापूर्वीची लोक नाहीयेत, किंवा आधीचा काहीच रेफरन्स नसतो की आत मूर्ती कशी आहे. तेव्हा काय फोटोग्राफी नव्हती, फोटो नसतात, काहीच नसतं. त्यामुळे मला जेव्हा मूर्ती जरी आम्ही आधी पाहून येतो, कारण आम्हाला म्हणजे या कामाची सुरुवात कशी होती? तुम्हाला बोलवणं येतं की येऊन मूर्ती आधी पाहून जा? हो, मग ते लोक येऊन घेऊन जा, बघून आम्ही व्हिजिट करून येतो, बघून येतो, साधारण किती खर्च येईल किंवा काय हे सांगतो, किती दिवस लागतील, कारण त्यांना पण त्याच्यात तेवढं वेळ द्यावा लागेल ना. जे कोणी मंदिरचे मालक आहेत किंवा गुरुजी आहेत त्यांना पण तेवढा वेळ द्यावाच लागतो ना. खर्चही खूप येतो याला? हो, मग आम्हाला पण तेवढं सगळं बाकीचे केमिकल्स, बाकीचे मटेरियल, दरवेळेस ती हत्यारं तयार करून घ्यायला लागतात, कारण ती तुटतात, जोर लावला की तुटतात, पुन्हा नवीन करावी, परत नवीन करायला लागतात. मग ते तेवढं सगळं वापरायचं म्हटल्यावर तेवढा खर्च पण येतोच ना. पण याचं मानधन दिलं जातं तुम्हाला मग? हो, आम्ही आधी ठरवतोच की आम्हाला एवढा एवढा खर्च येईल आणि एवढा तुम्ही आम्हाला मानधन द्यायला पाहिजे. त्यामुळे ते घ्यायलाच लागतं ना. आणि किती मूर्तींचं आम्ही फ्रीमध्ये करणार ना. हा, बरोबर आहे. असं नाहीये की मी सारखेच चालू आहे ना. हो. बरं, हजारो रुपये जर खर्च येत असेल त्या गोष्टीला, तर मी तरी किती वेळा करणार. बरोबर आहे. म्हणजे अगदी जवळचं असेल तर मी तेही केलं फ्रीमध्ये, असं पण नाही. म्हणजे आता व्हिजिट करायची तर व्हिजिट करून आले, माझ्या खर्चाने करून आले, पण नंतर त्यांनी कामच नाही दिलं, म्हणजे माझे पैसे नाही का वाया? बरोबर, ते तर येतच ना तुमचं शेवटी. हे वज्रलेपनामध्ये पण 2 प्रक्रिया आहेत, एक रासायनिक आहे आणि एक पारंपरिक पद्धत म्हणली जाते. आता या पारंपरिक पद्धतीची माहिती काढली तर असं कळतं की त्याच्यामध्ये वनस्पतीचे अर्क, रस, असं लाख, हे सगळं वापरलं जातं. तर हे थोडंसं वरवर तुम्ही माहिती देऊ शकता दोन्ही पद्धतीची, की नैसर्गिक म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे ती अजूनही फॉलो केली जाते का, आणि ती कशी? नाही केली जात ती ऍक्च्युली, म्हणजे लोक करत नाहीत, पण ती दोन्ही टिकायला सारखंच आहे. म्हणजे पारंपरिक पण आणि आपण जे केमिकलमध्ये जे करतो ते दोन्ही टिकतं सारखंच साधारण, पण त्या ह्याला वेळ जास्त जातो पारंपरिकला, कारण ते महिन्याभर आधी सगळ्या गोष्टी भिजत घालायच्या. मग त्याचं सगळं ते एकत्र हे झाल्यानंतर, भिजत घातल्यानंतर त्याचा जो अर्क म्हणजे जे हे होतं तयार मटेरियल, ते तयार झालं का नाही, मग ते हवेतल्या वातावरणामुळे की ऊन जास्त असेल, पाऊस जास्त आहे का काय, हे थंडी, ते तेवढं मिक्स व्हायला पण तो वेळ जातो ना. मग ते लोक एवढा विचार नाही ना करत. बरोबर, त्याला पैसे लगेच इन्स्टंट पाहिजे सगळ्या लोकांना. त्यामुळे मग ते काय होतं, असं आपल्याला खूप वाटतं की सोपं, लोक म्हणतात पारंपरिक करा, अरे पण त्याला पैसे पण खर्च होतो, आमचा वेळही जातो ना. आणि टिकायला दोन्ही सारखा नाही. रासायनिक जरी केले तर आपण काय त्यात चांगल्याच सगळ्या गोष्टी असं काही नसतं की काहीतरी आपण देवाच्या शेवटी आज देवावर लेप लावायचंय. तुम्ही रासायनिक पद्धत वापरता? दोन्ही करतो आम्ही, पारंपरिक पण आणि रासायनिक पण. अच्छा, म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं पण मागच्या काही काळामध्ये वज्रलेपन झालं, ते रासायनिक पद्धतीनेच झालं असं म्हणतात. हो, रासायनिक पद्धतीनेच झालंय, पण ते मी नाही केलेलं. नाही, तुम्ही नाही केलं, पण एक पद्धत जाणून घ्यायची आम्हाला की रासायनिक पद्धत आणि पारंपरिक मध्ये दोन्ही तेवढंच टिकतं पुढे जाऊन. हो, म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे. अच्छा. आणि तुम्ही पुण्यातल्या बऱ्याच अशा मूर्त्या केल्यात, की ओंकारेश्वर मधली असेल मूर्ती, तांबडी जोगेश्वरी बद्दलचं पण आम्हाला सांगा, की तांबडी जोगेश्वरी म्हणजे ग्रामदैवत असं म्हटलं जातं. तांबडी जोगेश्वरी हे ग्रामदैवत आहे, पण त्याला शेंदूर म्हणजे जिजाबाईंच्या पासून तो शेंदूर होता. तांबडी जोगेश्वरीला म्हणजे 400-500 वर्ष होऊन गेली, आणि त्याला वरती डोक्यावरती भोग पडलं होतं, त्यातून ते पाणी जात होतं. आणि एके दिवशी सकाळी काय झालं, त्यात ते अचानक असं उडालं सगळं. ते गुरुजी पूजा करत होते, ते घाबरले, त्यांनी मला फोन केला की असं असं झालंय आणि तुम्ही या. पण त्या शेंद्राच्यामुळं, आता एवढ्या वर्षापूर्वीची ती देवी, तर त्याचं फक्त डाव्या हातात जे त्रिशूळ आहे त्याचं एक टोक फक्त खराब झालं होतं आणि कपाळ खराब झालं होतं. मग तो खूप मोठा, म्हणजे एक फुटभर असेल एवढा मोठं हे शेंदूर होता, म्हणजे त्याची लेअर म्हणजे एवढी रुंद तेवढा शेंदूर होता. मग तो सगळा ते काढला आणि ते तेवढंच दुरुस्त केलं. मग पण असं होऊ शकतं, पण त्या शेंदूर म्हणजे एक देवाच्या मूर्तीला कवच आहे. अच्छा, की ते त्या मूर्तीला मूळ काय होत नाही ना मग तुमच्या.
पण शेंदूर लावण्याचं जेवढं महत्व आहे किंवा ती प्रक्रिया, शेंदूर काढण्यालाही तेवढं महत्व आहे. म्हणजे काही वर्षानंतर ते शेंदूर काढावंच लागतं. पडतंच ना ते. किंवा खूप असं काय म्हणतात, त्याचे लेअर जातं आणि मग ते असं फुगतं पाणी जाऊन. कुठेतरी ती मूर्तीचं सौंदर्य पण जातं, सगळं सौंदर्य खराब होतं. म्हणजे आतली मूळ मूर्ती काही दिसतच नाही, आत काय हे तुम्हाला काय कळतच नाही. कारण ते काय एवढ्या वर्षापूर्वीचं असतं की तुम्हाला त्या रेफरन्स देणारा फोटो नाही, काही नाही, काही. त्यामुळे ते तुम्हाला ते काय कळतच नाही. तुम्ही एक धाराशिव मधली महिषासूर मर्दिनीची मूर्तीचं पण काम केलेलं, तिथला अनुभव कसा होता तुमचा? मी जेव्हा बघायला गेले ते काम, जेव्हा मला ते घेऊन गेले, तेव्हा त्या देवळामध्ये, म्हणजे 900 वर्षापूर्वीचे ते देऊळ होतं. तर त्यांनी तिथे मी गेल्यानंतर तिथं ते मी जेव्हा गेले तिथपर्यंत तरी बाहेरचा माणूस, बाई तर नाहीच पण पुरुष सुद्धा कधी आत गेलेला नव्हता त्या मंदिरात. मग त्या तिथे फक्त गुरुजी आणि त्यांचे मालक असे दोघंच गेले होते. तर मी गेले तेव्हा ते गावकरी आले, मग ह्या कशा आत गेल्या, या कशा आत गेल्या, बाई असून कशा गेल्या. मग मी तेच त्यांना म्हणलं, त्या लोकांनी सांगितलं गुरुजींनी, अहो तेच ते तुमच्या देवीचं काम करणार आहेत, त्यामुळे त्यांना आज जाणं भागच आहे. कारण त्याचे चेहरा खराब झाला होता, सगळं बाकीचं खराब झालं होतं, त्यामुळे मला ते जाणं भागच. म्हणजे अशा गोष्टी होऊ शकतात, असे पण अनुभव येतात. आणि काही खूप असे पॉझिटिव्ह पण येतात. म्हणजे लोकांना मी एके ठिकाणी काम करत होते कोकणात, तर तिथे एक रोज आजोबा होते फलटणचे, आणि ते यायचे आणि बघायचे, आणि किती वेळ ग पोरगी काम करती तू, किती तुला त्रास. म्हटलं काय नाही हो, देवाची सेवा चालली आपली. म्हणजे असे लोकांच्या चांगले पण अनुभव येतात, वाईट पण येतात. म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता असते की आतमध्ये मूर्ती कशी निघेल, किंवा एक बाई काम करते. म्हणजे उलट मी म्हणजे माझं मत आहे, म्हणजे मी सगळ्यांचं नाही म्हणू शकत, पण बाई जास्त सेन्सिटिव्ह पण जो काम करते, संवेदनशीलपणे ते काम हाताळू शकते असं तुम्हाला वाटतं? पुरुषांपेक्षा. म्हणजे मी काय त्यांच्यावर आरोप करत नाही, पण तरी जास्त तुमचं भावनिक किंवा हे आहे ना, हे बाई जास्त छान काम करू शकते. अच्छा, असं तुमचं मत आहे? असं माझं मत आहे. मी बाकीच्यांचं काही म्हणत नाही, पण माझं मत आहे. पण असंही आता बाई म्हटल्यावरती तुम्हाला असेही प्रश्न केले जात असावेत, आता मुहूर्त काढताना असेल किंवा या सगळ्या बोलावणं येतं, मूर्ती पहा आणि त्यानंतर मग वज्रलेपन किंवा शेंदूर काढणं. आता बाई म्हटल्यावरती महिलांना पाळी येणं, आणि मग या सगळ्या दरम्यान तुम्ही हे काम करणार का? मग तुम्हाला त्यांनी अशी विचारणा केली असेल की तुम्हाला या काळात जमणार आहे का? नाही, आम्ही आधी त्यासाठी महिनाभर त्यांना सांगतो आम्हाला कळवा, आधी कळवा, आणि एक 4-5 मुहूर्त सांगा, मग त्यातला आमचा कुठला ऍडजस्ट होईल आणि तुमचा कुठला ऍडजस्ट होईल, त्याप्रमाणे आम्ही काम ठरवतो. अच्छा, कारण शेवटी ते कुठेतरी बाई म्हणून एक आपल्यावरती एक रिस्ट्रिक्शन येतच ना. आपली पण जबाबदारी की त्यांच्या भावना जपणं, पावित्र्य राखणं. आपण पण तेवढं जपतोच ना. आपण देव मानतो म्हटल्यावरती आपण तेवढं, जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा सुद्धा आपण अगदी आंघोळ ते स्वच्छ होऊन जातो. म्हणजे आम्ही आता कपडे सुद्धा जेव्हा बदलतो ना, देवाचे आमचे कपडे वेगळे असतात तिथले काम करणारे, ते तिथं आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन मी बदलते. अच्छा, म्हणजे असं नाही की काही घालून, असं नाही, त्याचे कपडेच आमचे वेगळे असतात सोवळ्यातले, तिथे जाऊनच ते बदलायचे. म्हणजे सोवळं घालून मग हे काम सुरू होतं. हो. अच्छा, आणि तुमच्या मदतीला कोण असतं की तुम्ही एकट्या करता हे सगळं? नाही, मी आधी आई आणि मी करत होतो. तुमच्या आई? म्हणजे आई माझ्याकडनं शिकली, उलट. आईकडनं नाही. मग त्याच्यानंतर आता आई गेल्यामुळे माझा भाऊ आणि मी करतो हे काम. अच्छा, त्यांना तुम्ही शिकवलं तुमच्या भावाला? हो. अच्छा, ओके. आणि ह्या कामाची सुरुवात कशी झाली? म्हणजे पहिली कोणती मूर्ती होती ज्याचं काम तुम्ही सुरुवातीला केलं? पहिली मूर्ती कसबा पेठेतली कालिका मातेची होती, आणि मी त्या देवळात दर्शनाला गेले तेव्हा त्याचं नाक तुटलेलं होतं, देवीचं नथ घालून. पण ते मला, म्हणजे त्या देवीनेच मला त्या मनात आणून दिलं असेल असं मला वाटतं, की हे बरोबर नाही ना दिसत की आपण तुम्ही दर्शनाला गेलात आणि तुमच्या ते नजरेला पडलं की आपल्याला असं वाटतं की एखादी मूर्ती चांगली असावी असं आपल्याला, म्हणजे आपण कुठलीही बघताना एखादी चांगली बघतो, म्हणजे अशी मूर्ती. पण ते असं तुटपुट झालेली मूर्ती पण आपल्याला असं खराब वाटते ना. मग मला ते बरोबर नाही वाटलं की ही मूर्ती असं नाक तुटलेलं. मग मी त्या गुरुजींना विचारलं की म्हटलं असं मूर्तीचं नाक, तो आमच्याच ओतारी समाजाची कालिका मातेची म्हणून 100 वर्षापूर्वीची
आहे ती. अच्छा. तर मग मी त्यांना म्हटलं की असं असं मला बरोबर नाही वाटत, तर मी करू का दुरुस्त? तर ते म्हटले करा. म्हणून मी ती दुरुस्त केली. मग त्या तिथपासून जे सुरू झालं ते मग आता अखंडपणे चालू आहे. आता 25 वर्ष झाले की जी देव माझ्याकडनं ती सेवा करून घेतोय. अरे वा. म्हणजे आता तुम्ही कोणत्या कोणत्या म्हणजे मूर्त्या केल्यात की बऱ्याच, म्हणजे पुण्याच्या बाहेरच्या पण तुम्ही बऱ्याच मूर्त्या केल्यात? काही असा अनुभव आला की बापरे ह्या कामाचं असं चीज झालं बाबा, आता समाधान मिळालं? दर मूर्तीचं काम केल्यावरती तुम्हाला समाधान मिळतच असेल, पण असा आठवणीत राहणारा प्रसंग असा कोणता सांगू शकता? नाही, सगळेच मूर्तींचं आठवणीत राहणारा प्रसंग, कारण प्रत्येक ठिकाणी आपण जातो, काम करायच्या आधी ते टेन्शन असतं आणि जे काम झाल्यानंतर आपल्या पॉझिटिव्ह जे येतात एनर्जी, ती जे असतं समाधान, की आपल्या अंगावर शहारे येतात की ते काम शेवटचा जेव्हा आम्ही त्या मूर्तीवरनं फिरवतो, ती जे आपल्यावरती परिणाम होत असतो त्या वातावरणाचा किंवा त्या देवाच्या शक्तीचा, तो विलक्षण असतो आणि प्रत्येक मूर्तीच असतो. की असं नाही की एखादी मूर्ती देवीची केली म्हणून किंवा एखादी मारुती केली किंवा गणपती केली, नाही, प्रत्येक. आत्ता आम्ही जे वाईच्या तिथं काम केलं, काळभैरव आणि जोगेश्वरी, तर त्या वेळेस आम्ही काम केल्यानंतर त्या लोकांनी अक्षरशः रडले. गावातली लोक आनंद, ते म्हटलं का रडतात? तर नाही म्हणे, आनंद अश्रू, तुम्ही आमच्या देवाचं दर्शन याच देही आम्हाला घडवलं. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं सुंदर दर्शन आम्हाला होईल. म्हणजे आमचं मानधन देऊन त्या लोकांनी परत आम्हाला वेगळं आमचं शाल, पैसे, नारळ देऊन म्हणजे हे जे पुरस्कारापेक्षा हे खूप मोठं आहे ना. बरं. की लोकांचं चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं आपण केलेल्या कामाचं, हे मोठं चीज आहे. असं बऱ्याचदा तुम्हाला अनुभव आले असतील हे काम करताना की शेंदुराचा थरावर थर चढलेला असणार एखाद्या मूर्तीवर, आणि शेंदूर काढला आणि आतमध्ये देव वेगळाच निघाला, असं कधी घडलं? देव वेगळा निघाला हे तर मध्ये 2 महिन्यापूर्वी केले. त्यात मारुतीचं महिषासूर मर्दिनी निघाली. पण एके ठिकाणी पुण्यातच आम्हाला शेंदूर काढायला बोलवलं. मी आणि आई आमची गेलो होतो. शेंदूर काढल्यावर आतमध्ये छोटा दगड पण नाही, काहीच नाही, मूर्तीच नाही आतमध्ये. म्हणजे शेंदूरच होता तो, नुसता शेंदूर. आतमध्ये छोटा दगड नाही, की दगडाला शेंदूर 5-7 म्हणतात लोक, तसं दगडाला शेंदूर पण नाही आणि दगड पण काहीच नाही आतमध्ये, काहीच निघाला, काहीच नाही, फक्त शेंदूरच निघाला फक्त. म्हणजे असंही होतं बऱ्याच, असं होतं की एखादा दगड दिसला, शेंदूर फासला, त्याचा देव केला, नंतर त्या देवाला पूजत राहतात. फक्त एकच अशी एकदाच असं झालं की आतमध्ये कुठलाच देव निघाला नाही. पहिल्यांदाच अनुभव आला. आणि तुम्हाला खेड शिवापूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी, मूर्तीसाठी सुद्धा बोलवण्यात आलं होतं. तर विठ्ठल रुक्मिणी म्हणले की 2 मूर्ती येतात, एक पुरुष, एक स्त्रीची मूर्ती. तर तेव्हा 2 मूर्तींचं काम एकत्रित करणं म्हटल्यावरती थोडं चॅलेंजिंग वाटतं. काय अनुभव आला होता तिथे? तिथे अनुभव म्हणजे लाईट नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आम्ही अगदी मेणबत्तीच्या उजेडात ते काम केलं. ते काम केल्यानंतर कसं तेवढे हे येतात ना तुमच्यावरती, की ते अंधारात करणं काम थोडंसं प्रॉब्लेमच येतो. तर त्या देवी म्हणजे ज्या रखुमाईच्या पायाला चीर राहिली. म्हणजे मग ते माझे म्हणजे कामात तुमच्या काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याचा, म्हणून सोपं काम नाहीये ते. म्हणून आम्ही जेव्हा 2 वर्ष पाय दुखत होते, का गुरुजींनी मला विचारलं पाय दुखतात का? म्हटलं हो. तर त्यांनी सांगितलं तुझ्या हातनं कुठलं तरी देवीचं काम राहिलं. म्हणजे मी एवढ्या देवांची काम केली तेव्हा मी हुडकून काढलं आणि मग माझ्या जाऊन पाहून आले कुठली देवी निघाली ज्याचं तुम्ही काम केलं. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात म्हणजे मग रुक्माईच्या त्या पायाच्या याला फट राहिली होती आणि त्यानंतर मी स्वतःच्या खर्चाने जाऊन ते काम करून आले. अच्छा, एक शंका दूर झाली. म्हणजे सोपं नाहीये की ते देवाचं काम करणं, त्याचे इफेक्ट तुमच्यावर किती होतात हे याच्यावरनं कळतं. तसंच आम्ही आता मध्ये ह्याला वानवडीला मारुतीचं म्हणजे नुसता ठोकळा होता. ठोकळा म्हणजे शेंद्राचा नुसता दगड. तुम्ही म्हणूच शकणार नाही की हा मारुती किंवा काय, नुसता असा एक असा मोठाच्या दगडच्या दगड. जेव्हा आम्ही शेंदूर काढला तेव्हा आतमध्ये
तो मारुती अक्षरशः त्या शेंद्राच्या ओझ्याने आडवा झोपलेला होता. आणि मग त्याच्यानंतर तो जेव्हा मारुती बाहेर काढला तेव्हा ते असं तो 400-500 वर्षापूर्वीचा होता. आणि मग ते लोक आश्चर्य झालं. आश्चर्य म्हटलं आश्चर्य नाही, तुम्ही त्याच्यावरती ते लादल्यामुळं तो मारुती आडवा झोपला गेला, अक्षरशः झोपलाच होता. मग ती मूर्ती सरळ केली आणि मग त्यांनी त्याची स्थापना केली. तुम्हाला मूर्तींमधला फरकही जाणवत असेल? पुण्याच्या साईडचे मूर्ती असतील, कोकणातले कोणत्या काही मूर्ती असतील, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई साईडला तुम्ही कधी गेला असाल तर फरक जाणवला असेल मूर्तींमधला? हो, काय होतं, प्रत्येक शतकातले कलाकार म्हणजे जे मूर्ती घडवणारे ते वेगळे. प्रत्येकाची विचार करण्याची, त्या मूर्तीबद्दलची तुमच्या ज्या भावना असतात तुमच्या मनात, त्या तुम्ही काम करताना त्यात ते उतरत असतात सगळ्या. त्याच्याप्रमाणे ती मूर्ती घडत असती. त्यामुळे प्रत्येक शतकातल्या वेगळ्या, प्रत्येक कलाकार करणारा वेगळा असतो. त्यामुळे ते सगळं वेगवेगळं होत जातं. म्हणजे त्याच्या मनातल्या भावना किंवा त्याच्या मनातलं चित्र जो कोण करणारा असतो मूर्तिकार, ते सगळं त्या मूर्तीत उमटत असतं. त्याप्रमाणे राग, लोभ असं सगळं असू शकतं ना. म्हणजे तुमची मानसिक स्थिती कशी हे पण महत्वाचं. म्हणजे तेवढं मन तुमचं एकाग्र होतंय का हे काम करताना? कधी असं झालं डिस्टर्ब झालात आणि काम होत नाहीये, थांबतंय कुठेतरी काम? नाही, असं नाही. म्हणूनच आम्ही विचार करूनच त्या म्हणजे वेळ सांगतो किंवा आमचं मन एकाग्र त्यासाठी ठेवतो की ते व्हायलाच पाहिजे. म्हणजे आता एका ठिकाणी महिषासूर मर्दिनीचं काम करत होते आणि ते काम, आता ती महिषासूर मर्दिनी म्हणजे ती राक्षसाला मारती. आणि हे लोक म्हणतायत की म्हणजे की ते त्याच्यावरती हास्य पाहिजे. म्हणलं ती हसत नाही ना मारत, ती रागाने, म्हणजे तिच्या तोंडावर म्हणजे चेहऱ्यावर क्रोध दिसला पाहिजे. नाही, हसणारी पाहिजे. म्हटलं हसणारी कशी? हसत नाही मारणार म्हटली ती राक्षस. ती अशी रागानेच त्याच्या भाला किंवा काय जे असेल त्या राक्षसाच्या पोटात खुपसणार. म्हणजे हे भाव सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजेत ना. म्हणजे ते रूप काय आहे. नाहीतर ती मारतीये म्हणून हसून नाही मारणार ना कोणी. बरोबर आहे. म्हणजे ह्याही गोष्टी तुम्हाला विचार करावा लागतो. हो, बरोबर आहे. महाडच्या गणपतीचं पण तुम्ही काम केलेलं? हो. तिथला काय अनुभव होता? की काही वेगळे पण जाणवलं तिथं? किंवा गणपतीच्या मूर्तींचं काम करणं, विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींचं काम करणं, एखादी देवीची मूर्ती आहे, एखादा मारुती आहे, दरवेळेस वेगळे अनुभव येत असतील? हो, दरवेळेस वेगवेगळे अनुभव होतात. कारण प्रत्येक मूर्ती वेगळी, माणसं वेगळी, वातावरण वेगळं. त्यामुळे त्या वातावरणाशी जुळवूनच तुम्हाला ते काम करावं लागतं. बरोबर आहे. आता तुम्ही हे सगळं काम करताय, याचं ज्ञान किंवा आता ही कला तुमच्यामध्ये उपजत आहे, पण याचं ज्ञान कुठं लिखित असतं का? की तुम्हाला कोणी शिकवलं, ट्रेनिंग दिलं? नाही, ते उपजत देवाच्या, परमेश्वराची इच्छा म्हणून मी हे काम करते. तुम्हाला कोणी शिकवलं नाही? नाही, या बाबतीत कोणीच गुरु नाहीये माझा. नाहीये. पण तुम्ही आता हे बऱ्याचदा असं होत असेल की तुम्ही महिला म्हणून या क्षेत्रात काम करताय आणि असे बरेच पुरुषही असतील हे काम करणारे, तेव्हा असा अनुभव आला की तुम्हाला कोणी सहकार्य केलं, मदत केलं, काही सल्ले दिले, उपदेश दिले, असं कधी होतं या क्षेत्रात? नाही. एकमेकांना त्यांचं ज्ञान एकमेकांना शेअर करणं, देणं? नाही, कोणीच करत नाही. पण म्हणजे आम्ही काम करतो. आता मला काही संदर्भ लागला, ते इतिहास संशोधक जे असतात ते फक्त संशोधन करतात. मग मला काही माहिती लागली तर ते मला देतात. अच्छा, मूर्तीबद्दलची काही माहिती असेल, कारण ती कुठली आहे, काय आहे, आपल्याला माहित नसतं ना. किती वर्षापूर्वीची आहे, ते मला तेवढं सहकार्य करतात की ती कुठल्या शतकातली आहे किंवा काय हे सांगू शकतात. कारण मी इतिहास म्हणजे संशोधन नाही करत, ते संशोधन पण प्रॅक्टिकल काम मीच करते ना. बरोबर. त्यामुळे मला प्रॅक्टिकल काम माहिती आहे, त्यांना प्रॅक्टिकल काम माहिती, असं त्यांना विचारलं ते मला सांगतात ते. आता हेच ज्ञान किंवा हे सगळं स्किल तुम्ही पुढच्या पिढीला किंवा ज्यांची तयारी आवड आहे त्यांना द्यायला तयार आहात? हो, आहे, तयार आहे. कोणी आहे इंटरेस्टेड असे की तुम्हाला बोलले की मला हे काम शिकवा, किंवा तुम्ही तशी तयारी दाखवली? हो, पण त्या आता मी हे माझं सगळं संशोधन करून हे जे काय मटेरियल आहे ते मी तयार केले. मग त्याची मला फी तेवढी मी तुम्हाला शिकवणार, तर आता कुठेही तुम्ही कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला आता कुठेही कोर्स नाही. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी शिकवायला तयार आहात. आणि तेवढी ते कष्ट करण्याची मुळात
फीच्या पेक्षाही कष्ट करण्याची तयारी पण पाहिजे. ते काय सहजासहजी नाहीये की 2 तास काम केलं घरी आलं असं नाहीये ना. तर तिथे तुम्ही ज्या गावात गेला तिथे 4 दिवस 2 दिवस काय राहायला लागेल त्या वातावरणाशी जुळून, ते जर तुमची मानसिकता असेल तर तुम्ही करू शकाल. पण हे काम करण्याची जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्हाला कोणी गुरु नव्हता, हे तुम्हाला उपजतच आलं, पण काहीतरी तुम्हाला आधी स्किल्स असतील की बाबा काहीतरी अनुभव असेल म्हणून तुम्ही कामाची सुरुवात केली. घरातनं कोणी शिकवलं तुम्हाला का काही अनुभव? माझ्या वडिलांचा व्यवसाय सोनार काम होता. मी सोनार काम करत होते. त्याच्यानंतर मी म्युरल्स पेंटिंग वगैरे बरंच काय काय करत होते. मी आउट ऑफ इंडिया एक्झिबिशन करून आले सगळीकडं. म्हणजे तिकडूनच मला बोलवणं आलं होतं. त्यामुळे त्या ह्याच्यातनं मी, कारण मला पहिल्यापासूनच अशी आवड आहे की कुठल्याही गोष्टी संशोधन म्हणजे अभ्यास करायचा, आणि ते कारण कुठं गुरु नसल्यामुळे आपल्याला ती आवड आहे. त्यामुळे मग ती जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्यात काय अजून बारकावे आहेत किंवा त्यात अजून काय करावं लागेल तुम्हाला, हे तर तुम्हाला हेच करावं लागतं ना. पण घरातनं सपोर्ट होता या कामासाठी? नाही, आईचा प्रचंड सपोर्ट होता. वडील किंवा इतर कोणी फॅमिली त्यांचा नव्हता? काय म्हणणं होतं त्यांचं, म्हणजे विरोध का होता? नाही, विरोध असा नव्हता तो, पण असं सपोर्ट पण नव्हता ना. म्हणजे ज्याचा आहे त्याला म्हणायलाच पाहिजे की आई तू कर, मी येते तुझ्या बरोबर, हे जरी म्हटलं तरी खूप झालं ना. आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी जायचं तुम्ही, म्हणजे तर तिथं राहायचा प्रसंग येतो. कोण कशी माणसं हल्लीच्या काळात काय सांगता येतात. मग तिनं जो सपोर्ट दिला तो तिनंच दिला ना, आईच ना. बरोबर. मग नाही दिलं तर नाहीच म्हणायला पाहिजे ना. म्हणजे असं तू जाऊ नको असं नाही म्हटलं तरी जा पण नाही ना म्हटलं. बरोबर, ते पण महत्वाचं असतं. हेच खूप महत्वाचं. किंवा मी तू हे लागतंय ना, चला आपण दोघं जाऊन घेऊन येऊ, किंवा मी तुला मदत, ही पण भावना पाहिजे ना. बरोबर आहे. अष्टमी नायकाचं पण काम तुमच्याकडे आलं असं ऐकलं मी. हो, आता आहे, पण तिथे पण त्यांचा कौल असतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर सुरू अशी आता खूप काम आहेत की खूप देव आता वेटिंगला आहेत. हो, खूप देव वेटिंगला आहेत. देव वेटिंगला आहेत, म्हणजे खूप ठिकाणचे वेटिंगला आहेत. आता जेव्हा त्या काय होत असतं माहिती का, त्यांचं बजेट आपण पाहून येणं, मुहूर्त, या गोष्टी सगळ्या पाहाव्या लागतात ना. त्यामुळे मग ते जेव्हा होईल तेव्हा आपण काम करायचं. नक्कीच. आणि जेव्हा देवाची इच्छा असेल की माझ्याकडनं काम करून घ्यायचं, तेव्हा आपण नक्कीच जाणार आणि करून येणार. खूप छान काम करताय तुम्ही, आणि हे विशेष आहे की या क्षेत्रामध्ये महिला काम करत नाहीयेत, खूप कमी आहेत. त्यातही तुम्ही म्हणजे एकमेव सध्या तरी उदाहरण तुमचं आमच्या समोर दिसतंय. तुम्हाला या कामासाठी खरंच खूप शुभेच्छा आहेत लगावबत्तीच्या टीमकडनं, आणि खूप छान माहिती सांगितली तुम्ही. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. आणि अशाच मुलाखतींसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढलात.